आता नुकतेच 10वीचे पेपर जे आहेत ते कंप्लीट झालेले आहेत आणि 10वीचे पेपर झाल्यानंतर मुलांना महत्त्वाचा प्रश्न पडतो की कोणती फील्ड घ्यावी. सायन्स घ्यावे का आर्ट्स घ्यावे का कॉमर्स घ्यावे, यापैकी कोणती फील्ड निवडावी. जर तुम्हाला डिफेन्समध्ये करिअर करायचं असेल तर तुम्हाला सायन्स ही फील्ड निवडावी लागेल. डिफेन्स म्हणजेच काय, तर तुम्हाला 12वी नंतर NDAमध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला सायन्स ही फील्ड चूज करावी लागणार आहे. आणि त्यामध्ये सुद्धा सब ब्रँचेस आहेत, ते आपण सविस्तर पुढे जाऊन बघणार आहे. आता SPIची देखील परीक्षा झाली होती. काही विद्यार्थी SPIला पास झाले असतील, काही विद्यार्थी फेल झाले असतील. तर SPIमध्ये फेल झालेले असतील तर त्यांनी असं समजू नका की आपल्याला NDAचा दरवाजा बंद झालाय. तर असं काही नाही. NDAची सुरुवात आपण साध्या शाळेमधून किंवा कॉलेजमधून देखील करू शकतो. आता जस्ट तुमची 10वी झाली असेल आणि तुम्हाला NDAचा अभ्यास जर करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला कोणत्या स्टेप फॉलो करा. सुरुवात करू आपण NDA म्हणजे काय आहे. तर NDA जी आहे ती पुण्यामध्ये एक संस्था आहे. पुण्यामध्ये खडकवासला या ठिकाणी NDA म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी असं त्याला म्हटलं जातं. फुल फॉर्म आहे त्याचा NDAचा, नॅशनल डिफेन्स अकॅडमी. आता NDAचं महत्त्व काय आहे, तर NDAमध्ये जे आहे ते सशस्त्र दलासाठी संयुक्त सेवा अकादमी म्हणजे काय, तर तुम्हाला 12वीची परीक्षा झाल्यानंतर लष्करामध्ये तसेच नौदलामध्ये किंवा हवाई दलामध्ये अधिकारी म्हणून जायचे असेल तर तुम्हाला या अकॅडमीमध्ये जावे लागते. तर यामध्ये तुम्ही गेला की तुम्हाला लेफ्टनंटची जी पोस्ट असेल आर्मीमध्ये, नेव्हीमध्ये सब लेफ्टनंट आणि हवाई दलामध्ये फ्लाइंग ऑफिसर जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी मिळते. त्यामुळे NDAचा जो प्रवास आहे तो मुलांना खूप डिफिकल्ट असतो, कारण का या ठिकाणी फॉर्म देखील जास्त प्रमाणात असतात. जवळपास 5 ते 6 लाख विद्यार्थी दरवर्षी अप्लाय करत असतात आणि जवळपास 400च्या आसपास ह्या जागा असतात. त्यामुळे परीक्षेची पॅटर्न जो आहे तो खूप अवघड असतो तसा बघितला तर. आणि परीक्षा जी आहे ती UPSC घेत असते. वर्षातून 2 वेळा ही परीक्षा असते. पुढे जाऊन आपण सविस्तर माहिती बघणारच आहे. पण तुम्हाला अधिकारी म्हणून जायचं असेल तर NDA शिवाय पर्याय नाही. आणि ही परमनंट कमिशन आहे. तुम्हाला सैन्यामध्ये परमनंट अधिकारी म्हणून या ठिकाणी पाठवलं जातं. तर NDAमध्ये सेवा करण्यासाठी तुम्हाला यामध्ये सामील केलं जातं. NDAमध्ये सशस्त्र दलासाठी अधिकारी बनवण्यासाठी संस्था जी आहे ती ओळखली जाते. NDAच्या बाबत आपण थोडक्यात माहिती बघूया आता पुढे जाऊन. आता ह्यामध्ये फोटोमध्ये तुम्ही बघू शकताय की हा जो आहे तो NDAची बिल्डिंग आहे आणि युनिफॉर्म जो आहे तो NDAचा अशा टाईपमध्ये भरपूर युनिफॉर्म आहेत, व्हाईट असेल किंवा ब्ल्यू असेल. आणि तुमच्या डिफेन्सच्या चॉईसनुसार तुम्हाला प्रत्येक वेगळा युनिफॉर्म मिळत असतो. आता NDA जी आहे ती 4 वर्षाचं ट्रेनिंग असतं ह्याच्यामध्ये. 4 वर्षाच्या ट्रेनिंगमध्ये त्यांना जी डिग्री असेल ती डिग्री मुलांना या ठिकाणी दिली जाते. एज्युकेशन दिलं जातं डिग्रीचं. 12वी नंतर 4 वर्ष या ठिकाणी ट्रेनिंग होतं. त्याच्यानंतर जर तुम्ही लष्करामध्ये जाणार असाल म्हणजे आर्मीमध्ये, तर तुमचं ट्रेनिंग जे आहे ते पुढं 1.5 वर्षाचं IMA मध्ये होतं, म्हणजे इंडियन मिलिटरी अकॅडमी. जर तुम्ही नेव्हीमध्ये जाणार असाल तर त्याचं INA म्हणजे इंडियन नेव्हल अकॅडमी या ठिकाणी होतं. इझीमाला या ठिकाणी आहे. आणि हवाई दलाची ट्रेनिंग जी आहे ते एअरफोर्स अकॅडमी हैदराबाद या ठिकाणी होत असतं. तर हे जे ट्रेनिंग आहे ते 1.5 वर्षाचं ट्रेनिंग असतं NDA नंतर. तर ते तुम्हाला तुमच्या दिलेल्या चॉईसनुसार तिथे पूर्ण करावे लागते. NDAच्या बाबत आपण माहिती बघूयात आणखीन. पात्रता निकष काय आहे, NDAसाठी वयोमर्यादा 16.5 ते 19.5 वर्ष जे आहे ते या दरम्यानचं असलं पाहिजे. लक्षात ठेवा, वर्षातून 2दा ही परीक्षा होत असते. एकदा परीक्षा असते ती एप्रिलमध्ये असेल आणि दुसरी परीक्षा असेल ती सप्टेंबरमध्ये असेल. तर कोरोनामुळे टाइम टेबल जे आहे ते जरा चेंज झालेलं होतं इथून मागं. तरी देखील लक्षात ठेवा, वर्षातून 2 वेळा ही परीक्षा असते आणि तुमचं वय 16.5 ते 19.5 पर्यंत असलं पाहिजे. तुम्हाला टोटल 6 अटेम्प्ट ह्याच्यामध्ये भेटतात. 6 वेळा तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. 6 मधील अटेम्प्ट जे आहे ते तुम्हाला 19.5 वर्षापर्यंत या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. तर हा पेपर असतो. NDAची रिटर्न एक्झाम असते आणि इंटरव्ह्यू असतो, ते पुढे जाऊन बघणार आहे. तर MCQ टाईपचा हा पेपर असतो तुम्हाला. आणि हा जो सिलेबस असेल तो सर्व 11वीचा आणि 12वीचा सिलेबस ह्याच्यामध्ये ॲड केलेला असतो. लक्षात ठेवा, 12वीचा सिलेबसवरती जास्त फोकस आहे. जवळपास 80% सिलेबस जो असेल तो 12वीचा यामधून कव्हर केलेला असतो. तर UPSC अर्ज सादर करते त्यावेळी तुम्ही अचूक वयोमर्यादा तुमची बघून या ठिकाणी अप्लाय करू शकता. याचबरोबर तुम्ही या वयोगटात असाल तर तुम्हाला ॲपकॅटची देखील एक्झाम असते. ॲपकॅटच्या बाबत मी सविस्तर व्हिडिओ नंतर बनवेन. ॲपकॅट म्हणजे काय, तर एअरफोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट. या ठिकाणी तुम्हाला एअरफोर्समध्ये जाण्यासाठी टेक्निकल किंवा नॉन टेक्निकल पोस्टसाठी तुम्हाला एअरफोर्सद्वारे ही सेपरेट परीक्षा घेतली जाते. तसेच नेव्हीची देखील परीक्षा आहे किंवा SSR देखील असतं. म्हणजे तुम्हाला जर सेलर म्हणून जायचं असेल
तर तुम्हाला SSRची परीक्षा द्यावी लागते. NDA मध्ये तुम्हाला ऑफिसर एंट्रीसाठी ही फक्त परीक्षा आहे. शैक्षणिक पात्रता बघूया आता. शैक्षणिक पात्रतामध्ये NDAच्या आर्मी विंगसाठी जर तुम्ही जाणार असाल, आर्मी तुम्हाला चॉईस असेल पहिली, तर शाळेच्या शिक्षणाच्या 10वी+2 म्हणजे 12वी पॅटर्ननं उत्तीर्ण झाला पाहिजे. 12वी उत्तीर्ण विद्यार्थी पाहिजे. कोणत्याही राज्य शिक्षण मंडळाद्वारे किंवा विद्यापीठाद्वारे ही परीक्षा पास झालेली पाहिजे. तुम्ही जर वायुसेना किंवा नौदलासाठी जाणार असाल तर भारतीय नौदल अकॅडमीच्या 10+2 म्हणजे 12वी कॅडेट योजनेसाठी तुम्हाला 12वीची परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला 12वी सायन्समध्ये भौतिकशास्त्र आणि गणित हे विषय देखील असणे कंपल्सरी आहे. म्हणजे तुम्हाला फिजिक्स आणि मॅथ्स हे 2 विषय जे आहेत ते कंपल्सरी ठेवायचेच आहेत तुमच्या अभ्यासामध्ये. म्हणजे तुम्हाला जो आहे तो PCM ग्रुप हा जो आहे तो निवडावा लागेल, कारण का ह्याच्यामध्ये फिजिक्स येत आहे आणि मॅथ्स येत आहे. त्याच्याबरोबर तुम्ही एखादा टेक्निकलचा विषय देखील ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला NDAच्या रिटर्नमध्ये फायदा होईल. जसं की इलेक्ट्रॉनिक्स असेल किंवा कॅम्प्युटर सायन्स हा देखील तुम्ही ठेवू शकता. आता अजून एक असतो ग्रुप, त्याला म्हणतात PCB. तर ह्या मुलांना ही परीक्षा देता येते, पण अवघड असणार आहे, कारण का ह्याच्यामध्ये मॅथ्स हा विषय नाही, बायोलॉजी हा विषय असतो. आणि मॅथ्स जो विषय आहे तो खूप महत्त्वाचा आहे NDAची परीक्षा पूर्ण करण्यासाठी. काही विद्यार्थी दोन्ही देखील ग्रुप ठेवतात, म्हणजे PCMB त्याला म्हणतो, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी. ते देखील ठीक आहे, पण तुम्हाला जर नेव्ही आणि एअरफोर्ससाठी जायचं असेल तर फिजिक्स आणि गणित असणे हे अनिवार्य आहे. आता सिलेक्शन प्रोसेस कशी होते, काय नेमकं सिलेक्ट कशी करतात. पहिल्यांदा रिटर्न एक्झाम होते. या ठिकाणी बघा, तो रिटर्न एक्झाम जी आहे ती UPSCद्वारे घेतली जाते. UPSC वर्षातून 2 वेळा ही परीक्षा घेत असते. तर ह्याच्यामध्ये 2 पेपर असतात, 2 पेपर्स. मॅथमॅटिक्सचा पेपर असतो फर्स्ट, आणि जनरल ॲबिलिटी टेस्ट म्हणजे GKचा किंवा गॅट त्याला असं म्हटलं जातं. हे 2 पेपर असतात. रिटर्न एक्झाम झाली पास की त्याच्यानुसार कट ऑफ लागतो. कट ऑफ जो असेल तो ऑल इंडियासाठी कट ऑफ लागतो. त्या कट ऑफच्या आधारे तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी सिलेक्ट केलं जातं. SSB इंटरव्ह्यू असतो, जो की रिटर्न एक्झाम जो क्लिअर करेल त्याच्यासाठी असतो. त्याला सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड असं म्हटलं जातं. तर ह्याच्यामध्ये सायकोलॉजी टेस्ट असतात, ग्रुप टास्क आणि पर्सनल इंटरव्ह्यू असतो. टोटल 5 दिवसाची ही जी प्रोसेस आहे इंटरव्ह्यूची, 5 दिवसांमध्ये तुम्हाला सर्व यामध्ये चेक केलं जातं SSB इंटरव्ह्यू. त्या ठिकाणी टोटल 5 SSB बोर्ड आहेत, त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. महाराष्ट्रामध्ये एक देखील नाही, बेंगलोर या ठिकाणी आहे कर्नाटकमध्ये. त्याचबरोबर उत्तर प्रदेशमध्ये आहे अलाहाबाद या ठिकाणी, पंजाबमध्ये आहे जालंधर या ठिकाणी, तसेच भोपाळ या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये आहे. त्याच्यानंतर मेडिकल टेस्ट होते, जे की SSB इंटरव्ह्यू ज्यांनी क्वालिफाय केलेला आहे त्यांची मेडिकल टेस्ट होते, आणि शेवटी जी आहे ती मेरिट लिस्ट जाहीर होते. या मेरिट लिस्टमध्ये काही विद्यार्थी मेरिट आउट देखील होतात. म्हणजे ह्याच्यामध्ये तुमचे रिटर्नचे मार्क आणि तुमचे SSB इंटरव्ह्यूचे मार्क जे आहे ते ॲड केले जातात, आणि टोटल जे आहे ते फाइंड आउट केलं जातं. ह्या टोटलमध्ये जे विद्यार्थी बसतील त्यानुसार त्यांना NDAसाठी मेरिट इन केलं जातं. जवळपास 400च्या आसपास वॅकेन्सी असतात. यावर्षी 375 वॅकेन्सी होत्या. तर ह्यामध्ये काही विद्यार्थी ते सिलेक्ट होतात आणि त्यांना नंतर NDAमध्ये बोलवलं जातं. रिटर्न पॅटर्न आपण बघूया काय आहे. तर एक्झामसाठी रिटर्न पॅटर्न आहे, त्याच्यासाठी सब्जेक्ट आहेत मॅथमॅटिक्स. हा 12वीचा आणि 11वीच्या दोन्हीचा देखील मॅथ्स ह्याच्यामध्ये यूज केला जातो. पण शक्यतो लक्षात ठेवा, 80% जे असेल ते तुम्हाला 12वीच्या मॅथ्सवरती प्रश्न असतात, आणि 11वीच्या ह्याच्या 20% असतात. त्याच्यानंतर जनरल ॲबिलिटी टेस्ट म्हणजे गॅट त्याला म्हणतात. तर ह्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. ह्याच्यामध्ये GK, इंग्लिश आणि जी जनरल सायन्सचे देखील प्रश्न आहेत. मॅथ्सचा पेपर असतो 2.5 तासाचा, त्याच्यासाठी 300 मार्क आहेत, आणि गॅटचा पेपर देखील असतो 2.5 तासाचा, त्याच्यासाठी 600 मार्क आहेत. आता तुम्हाला कट ऑफ जर सांगितला तर कट ऑफ जो आहे तो 330 किंवा 340 पर्यंत हा जो आहे कट ऑफ दरवर्षी जात असतो. म्हणजे तुम्हाला 900 मार्कापैकी 300 मार्क जे आहेत ते किंवा 330 मार्क ह्याच्यापेक्षा जास्त मार्क तुम्हाला पाडणे गरजेचे आहे. कधी कधी हा कट ऑफ कमी पण येतो, कधी जास्त पण येतो. ह्या वर्षी जर आता 300चा कट ऑफ लागलेला आहे, म्हणजे पेपरच्या नुसार असतं. पेपर जर अवघड असेल तर कट ऑफ जो आहे तो ऑटोमॅटिकली वरती जातो, आणि कट ऑफ जर पेपर जर सोपा असेल तर कट ऑफ देखील कमी होतो. पण लक्षात ठेवा, 900पैकी तुम्हाला 400+ जर मार्क घेतले तर तुम्ही या ठिकाणी सेफ आहात. मॅथमॅटिक्स ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा पार्ट आहे, जो की एक तुम्हाला क्वालिफाईंग सब्जेक्ट असेल, आणि GK जो आहे तो स्कोरिंगसाठी खूप महत्त्वाचा आहे. 4 मार्काने क्वेश्चन असतं. पुढे जाऊन आपण बघणार आहे. आणि ह्याच्यामध्ये सर्व प्रश्न असतात ते मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात, म्हणजे MCQ प्रश्न जे आहेत ते ह्याच्यामध्ये विचारले जातात तुम्हाला.
आता मॅथ्समध्ये तुम्ही या ठिकाणी टॉपिक बघू शकता. मॅथ्समध्ये कोणते टॉपिक आहेत, अल्जेब्रा असेल किंवा तुम्हाला हे सर्व जे चॅप्टर आहेत ते 12वीच्या सायन्सच्या पुस्तकामध्ये बघायला भेटतील. जर तुम्ही मॅथ्ससाठी अभ्यास करायचा म्हणला तर तुम्हाला सेपरेट पुस्तक सांगतो. आर.एस. अगरवालचं पुस्तक आहे जे स्पेशली मॅथ्ससाठी आहे. स्पेशली मॅथ्स NDA मॅथ्ससाठी आहे, ते तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर पाथफाइंडर जे पुस्तक आहे त्याच्यामधून तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स म्हणजे PYQ असतील त्याचे अनालिसिस तुम्ही करू शकता. त्याचबरोबर तुम्ही NCERTचं जे पुस्तक आहे, NCERT खूप महत्त्वाचे आहे. NCERTची पुस्तकं 11वी 12वीचे वापरू शकता. त्यातून तुमचा मॅथ्स सगळा कव्हर होईल. जनरल नॉलेज त्याच्यासाठी कोणते पुस्तक वापरायचे तर ह्याच्यामध्ये फिजिक्स येतो, केमिस्ट्री, बायोलॉजी. आता हे 3 विषय जे आहेत ते तुम्हाला कॉलेजबरोबर अभ्यासात होत असतात. यासाठी सेपरेट काही करण्याची गरज नाही. पण ह्याच्यासाठी करायचं असेल तर NCERTची जी पुस्तकं आहेत किंवा तुमची स्टेट बोर्डची पुस्तकं आहेत तेवढं जरी केलं तरी हे पुरेसं आहे. त्याच्यानंतर सगळ्यांना अवघड जातं ते येतं की हिस्ट्री, बरोबर, त्यानंतर जिओग्राफी, त्याच्यानंतर करंट अफेअर्स आणि इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स. आता हे कोण जास्त लोक करत नाहीत कारण का हा जो आहे तो एक वेगळा पार्ट आहे, तुम्हाला सायन्समध्ये शिकवलं जात नाही. तर याच्यासाठी खूप भारी पुस्तक आहे लुसेंट GK नावाचं. लुसेंट GK पुस्तक तुम्ही वापरा. किंवा त्याचबरोबर जर तुम्ही पाथफाइंडर हे पुस्तक वापरलं NDA साठी, आर्यंत पब्लिकेशनचं आहे, पाथफाइंडर हे पुस्तक वापरू शकता. त्यातून तुमचा हा जो आहे तो पार्ट कव्हर होईल. तसेच NCERT खूप महत्त्वाचे आहेत. NCERT तुम्ही वापरू शकता हिस्ट्रीच्या आणि जिओग्राफीच्या. 11वी 12वीच्या NCERT जर तुम्ही वापरल्या तर तुमचा हा सर्व चॅप्टर जो आहे तो कव्हर होईल. आणि पेपरमध्ये जे आहे ते डायरेक्टली प्रश्न आन्सर NCERT मधून डायरेक्टली ॲज इट इज प्रश्न विचारले जातात. इंग्लिश ग्रामर आणि वोकॅब खूप महत्त्वाचा पार्ट आहे याच्यामध्ये. तर इंग्लिश ग्रामरसाठी तुम्ही भरपूर पुस्तकं आहेत, जसं की बक्षी सरांचं एक पुस्तक आहे, GD बक्षी, तुम्ही वाचू शकता बक्षी सरांची. किंवा अजून एक पुस्तक आहे ज्याचं रिन अँड मार्टिन पुस्तक आहे, ते वापरू शकता. रिन अँड मार्टिन जे पुस्तक आहे तो खूप भारी पुस्तक आहे. त्याचबरोबर ओकॅबसाठी ब्लॅक बुक आहे, ओकॅबची ब्लॅक बुक ऑफ ओकॅब, त्याची PDF देखील आहे, मी तुम्हाला शेअर करेन ती. ही पुस्तक तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत त्याची रेफरन्स घेऊ शकता तुम्ही पाथफाइंडरमधून. पाथफाइंडर खूप महत्त्वाचे पुस्तक आहे, मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगत आहे बघा, त्यातून प्रश्न भरपूर पडत असतात. तर ही झाली बुक लिस्ट आणि सिलेबस वगैरे. याची सिलेबसची PDF जी आहे ती UPSC स्वतः त्यांच्या PDF मध्ये टाकत असते. तरी देखील तुम्हाला पाहिजे असेल तर मी ते टेलिग्रामवरती शेअर करतो. तुम्ही टेलिग्रामवरती जॉईन व्हा आणि त्यातून तुम्ही हे PDFs असतील पुस्तकांच्या, तसंच ह्याच्या नोट्स आहेत काही, त्या नोट्स तुम्ही वापरू शकता. आणि त्याचबरोबर तुम्हाला पुस्तकांच्या लिंक्स देखील यामध्ये ॲमेझॉनच्या भेटतील, तिथून तुम्ही विकत घेऊ शकता. पुढे आता तयारी कशी करायची, तर तयारी करताना चालू घडामोडी ज्या आहेत करंट अफेअर्स याच्यावरती खास महत्त्व द्यावा. करंट अफेअर्सवरती जास्त मुलं अभ्यास करत नाहीत आणि त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. कारण का ही परीक्षा UPSC घेते, त्यामुळे न्यूजपेपर वाचणे यासारख्या गोष्टी, वर्तमानपत्रे वाचणे, त्याचबरोबर मासिके वाचणे या गोष्टी कराव्या लागतात. पुस्तके वाचून झाल्यावरती शब्दसंग्रह, त्याचबरोबर काही ॲप्लिकेशन असतील, शब्दसंग्रह जो आहे तो वाढवावा. ओके, तुमचं इंग्लिशचं असेल ते वाढवावं, जेणेकरून तुम्हाला जास्त मार्क ह्याच्यामध्ये स्कोअर करता येतील. सायन्सच्या काही कन्सेप्ट आहेत ते कन्सेप्ट समजून घ्यावा, कारण का पेपरमध्ये कन्सेप्च्युअल प्रश्न असतात ना की थिअरॉटिकल. तर कन्सेप्ट तुम्हाला समजली की तुम्हाला ती सोडवता येईल. त्याचबरोबर काही न्यूमेरिकल्स देखील विचारले जातात. इतिहास भूगोलासाठी तुम्ही सेपरेट NCERTचे जे पुस्तक आहे ते पुस्तक वापरू शकता. NCERTचे पुस्तक खूप भारी आहे, त्याची PDF मी टेलिग्रामवरती टाकतोच आहे, तिथून तुम्ही घ्या, कारण का हे पुस्तक खूप महत्त्वाचे आहेत अभ्यासाला. NCERT बुक्स जे आहेत ते खूप तुमचं स्ट्रॉंग फाउंडेशन करेल परीक्षेसाठी. आणि आर्यन पब्लिकेशनचं जे पुस्तक आहे, सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही लक्षात ठेवा पाथफाइंडर जे पुस्तक आहे NDAचं ते नक्की घ्या तुम्ही, कारण का ह्याच्यामध्ये खूप भारी त्यांनी लिहिलेलं आहे. जवळपास 800 ते 900 पानाचं हे पुस्तक आहे आणि ह्याच्यामध्ये सर्व कव्हर केलेलं आहे त्यांनी. ऑनलाईन रिसोर्सेस देखील वापरू शकता, जसं की खान अकॅडमी असेल, अन अकॅडमी असेल, किंवा फिजिक्सवाला आहे ह्यामधून तुम्ही बघू शकता. किंवा यूट्यूबवरती फ्री लेक्चर्स आहे त्याची, ती फ्री लेक्चर्स तुम्ही बघू शकता, सब्जेक्ट स्पेसिफिक तुम्हाला अवघड जात असेल तर. तर हे झालं संपूर्ण NDAच्या माहितीबद्दल. पुढचा व्हिडिओ जो असेल तो तुम्हाला मी ॲपकॅट किंवा आणखीन नेव्हीची जी स्पेशल परीक्षा आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा,
जेणेकरून तुम्हाला असले व्हिडिओ बघायला भेटतील. आणि ह्याच्यावरती आपण फ्री लेक्चर जे आहेत NDAचे वगैरे ते देखील अपलोड करणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा.